आम्हाला म्हाळ जर असलं तर आमच्या चुलत्याला सांगायची. समजे आमच्या चुलत्याला लेकरं नव्हती लय, मग त्याला सांगायचे म्हाळ जेवायला. त्याला म्हाळ जेवायला सांगितलं का आम्ही समधी लेकरं जायचो त्याच्या मागं. हळू एक आधी एक जायचं, पुन्हा एक जायचं, पुन्हा एक जायचं. मग ती म्हणायचं तुमच्या आईचं बुडाक तुमच्या समधी जर मला सांगत नाही ते म्हणला तुम्ही येत आहे म्हणून. मग माझ्या तर वडिलाला कोण सांगायचंच नाही, ते का तर लई लेकरं आहे ती म्हणून. ह्याला एकट्याला सांगितलं की ह्याची 5-7 लेकरं येते ती मागं. माझ्या चुलत्याला सांगायची. मग चुलत्याच्या मागं काय जायचं, वडिलाच्या मागं काय जायचं. कोणाचं लगीन जर असलं, आता वाजायला लागले आज दिवस मावळ्यापासून ताटल्या घेऊन जायचं. त्यांच्या उकंड्यावर बसायचं, ताटल्या वाजवायच्या, सारखं एकामेकाला मारायचं. ती जेवण त्यांचं वाढायला घेऊस तर हे आमची उकंड्यावरनी ताटं एकामेकाला फेकून हाणायची. काय बी करायचं आणि ताटं घेऊन जायचे वाजवत जाताना. पेशल आमच्या अशी ओळ करायची. आम्हाला तिथं जेवायला नाही ती वाढायची. असं बाजूला बसवायची, आमची करायची ओळ. आणि मग आम्ही समधीजण बसायचो. आमची म्हणजे समधी परिवार आमचा समजा व्यवस्थित देत होती का? हां वाढायची की. मग राग करायचीच की. मग एवढं कोण आपुलकीनं कोण घ्या वाढायला लिया. जावा की तिकडं बसा की पुन्हा जीव ज्या पाहुणं आमची असं म्हणायची. तरी पण आम्ही तिथंच बसायचो, हालायचंच नाही. जेव्हा जेवील किती रातच्या 10 वाजू द्या 9 वाजू द्या ते जेवायचं मगच घालायचं. का तर तेवढा टायमिंग आमचा बाहेर पडतोय नाही. कोणाचं का लगीन असं ना वाजला रेडिओ म्हणलं का तिथनं हालायचंच नाही, जायचं तिथं. मग बोलवू त्याने नाही बोलवू. गुळवेला जायचं की आम्ही मातीला. शाळा सुटली 5 वाजता का पोरी जायचो. मग तिथं रानात जायचं, डबरी खांदायची, तिथली माती घेऊन यायची, तरवाडाचं फाटं त्याच्यावर. मग गुळोबं खेळत आपलं गाणी म्हणत गुळोबाची यायची. इथं येऊन गुळोबं करायचं. सकाळपारी नदीला जायचं गुळोबं घेऊन. शिळ्या भाकरी असायच्या, ऊन चपाती आणि धपाटी कुठली, शिळ्या भाकरी चटणी बांधायची, गुळोबं घेऊन समजेन जायचं. मग गाणी म्हणत जायचं, गुळोबं नदीला टाकायचं. तरवाडाची ती तसलं तरवाड्याचं मोहर, ते मोहर खायचा, तोंडात घालायचा. आणि घोळे आले म्हणून दारू पेले आणि मला गोयले आले. एकामेकाला तरवाडानं सपासप मारायचं. गुही उतर जोबरा भाऊची तर लय उतऱ्या पडायची. सौरी उभ्या अंग टाकून द्यायची. आणि गुही लय आली म्हणायची मला. आणि हे करायची. नाहीतर पोरं मग कुठं बिळकुंड्या आण, भाकरी द्या, आम्हाला ही द्या ती द्या म्हणायची. पोरं पण यायची मागं आमच्या अशी पळत. आम्हाला तर एकट्याला खाऊ देते ती. मग त्यांना थोडा तुकडा द्यायचा.